मॅट्रिमोनी साइटवर महिला सायबर पोलिसांनी बनावट प्रोफाइल तयार करून एका व्यक्तीची 40,64,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन सायबर ठग नावाच्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सध्या पोलिसांनी या तिन्ही आरोपींना 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले आहे। सायबर पोलीस ठाण्यातून नुकताच एक क्लिष्ट असा मोठा गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे। त्याबाबत बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता। तो 286/2021। त्यामध्ये फिर्यादीच्या भावासाठी त्यांनी मॅट्रिमोनियल साईटवर रजिस्टर केलं होतं लग्नासाठी आणि त्यानंतर त्यांना अज्ञात आरोपी महिलेने कॉल करून व्हॉट्सअपवर सांगितलं होतं की बाबा मी इंटरेस्टेड आहे तुमच्या ह्या प्रपोजलमध्ये आणि मी अमेरिकेत राहते जर्सीला आणि त्यांच्याशी बरेच संवाद साधल्यानंतर त्यांनी एके दिवशी त्यांना सांगितलं की मला काही भेटवस्तू तुम्हाला पाठवायचे आहेत, काही कोटी डॉलर्स तुम्हाला पाठवायचे आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी ते पाठवल्याचं सांगितलं आणि ते दिल्ली एअरपोर्टला भेटवस्तू आणि सगळे आलेले आहेत असं त्यांना फोटोज वगैरे पाठवले। त्यानंतर मग त्यांनी कस्टम ऑफिसर म्हणून अज्ञात आरोपींनी फोन केले आणि बाबा एवढे तुमचा इतर भेटवस्तू आलेले आहेत किंवा तुमचं पार्सल आलेलं आहे आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला कस्टम ड्युटी भरावं लागेल किंवा आणखी मनी लॉन्ड्रिंगचे काय टॅक्सेस भरावे लागतील असं वेगवेगळे कारणं सांगून त्यांच्याकडून जवळजवळ 40,64,853 रुपयाची फसवणूक। हा गुन्हा बराच जुना असल्याने आम्ही जेव्हा तो तपासावर घेतला तेव्हा ह्या अगोदर एक टीम जाऊन आली होती, परंतु त्यांना बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सक्सेस मिळाल्या होत्या।